अध्यात्माचा गंध चढवला ते माऊली महाविष्णू संत श्री ज्ञानेश्वर महाराज, ज्यांच्या अभंगाचा गाथा दुसऱ्या देशातही वाचला जातो असे जगद्गुरु जगतवंदनीय संत तुकोबाराय. महाराष्ट्राच्या मातीला मराठेशाहीचा गंध ज्यांनी निर्माण केला ते महाराष्ट्राचे आराध्य देव छत्रपती शिवाजी महाराज. आमच्या भोई समाजाचं दैवत येडेश्वरी माता, तुळजाभवानी माता, सर्वांच्या चरणावर आज या परिवारामध्ये येण्याचा मौका या कारणास्तव प्राप्त आहे की इथं आज पुण्यतिथीचा कार्यक्रम आहे. यांचा फोटो माझ्या शेजारी आहे. एक असं व्यक्तिमत्व होतं, पण मागच्या याच तारखेला याच तिथीला मामा ते गेले. कुणाला वाटत नव्हतं महाराज की या कमी वयामध्ये माणसाने निघून जावं. कुणाला वाटतं तुमच्या बसल्यापैकी आपण सृष्टी सोडून जावं. 10 रुपयाची नोट हरवली तर वाईट वाटतं प्रसाद महाराज. 10 रुपयाची नोट हरवली वाईट वाटतं. तुम्ही गावावर येत असताना 100 रुपयाची नोट खिशातनं पडली अजून वाईट वाटतं. तोळ्याची अंगठी पडली तर महिनाभर करमत नाही. खिशातनं पगार अविनाश काढला महाराज तर वर्षभर कळमत नाही कोण महाराज. मग ज्याच्यावरती आपण प्रेम करतो, ज्याला जीव लावतो, ज्याला माया लावली असते, ज्याच्याबरोबर ती संसार उभा केलेला असतो, असा व्यक्ती जेव्हा परिवारातनं जातो त्यास दुःख होतं. मी तेही मान्य करतो, दुःख होतं. दुःख कमी करण्याची ताकद माझ्यामध्ये नाहीये, मी एवढा मोठा नाही. पण दुःखाचं निरूपण कुठल्या तरी माध्यमातून करावं आणि याच्यासाठी हा आटाच आहे. मला काही सांगता येईल का तुमचं दुःख कमी करण्यासाठी? मला काही सांगता येईल का? म्हणून मी अल्पासा केलेला प्रयत्न आहे. आता मध्ये कोणी बोलू नका. मनुष्याचा जन्म असा आहे, एक एक होई कोटी कोटी फेरा तेव्हा लागे वारा मानवाचा. या सृष्टीवरती 4 खनिज्य, 4 वाणिज्य, परा पश्चंता मध्यमंती आणि वैखरी. 4 खाणी, अंडज, पिंडज, स्वेदेश, उद्भिद. अंड्यापासून जन्मणारे जीव आहेत, पिंडापासून म्हणजे शरीरापासून जन्मणारे जीव आहेत, मळापासून जन्मणारे जीव आहेत घाणीतून, आणि बियापासून जन्मणारे पण जीव आहेत. असे 4 प्रकारचे अंडज, पिंडज, स्वेदेश आणि उद्भिद. या 4 खाणीतून ज्याची उत्पत्ती होते ते 184 जीवयोनी भगवंताने निर्माण केल्या. या 184 जीवयोनी भोगल्यानंतर मनुष्याचा जन्म प्राप्त होतो. माणसाचा जन्म किती महत्वाचा आहे बघा. भगवान परमात्मा सांगतात, सर्व जन्माचे शेवटी मनुष्य जन्म पावे पाटी. अर्जुना या परी उत्तम कीर्ती म्या रचली नाही. म्हणाले या सगळ्या 184 जीवयोनीमध्ये कुणीही भजन, पूजन, कीर्तन, प्रवचन करणारा याच देही घडे देवाचे भजन, याच देवाचे भजन, याच देही देवाचे भजन, याच देही याच देही घडे देवाचे भजन. हा एकच देह आहे 184 जीवनीमध्ये जो परमेश्वराचं भजन करू शकतो, बाकी कुणी करू शकत नाही. आणि म्हणून ईश्वराला अपेक्षा आहे की माणसाने देवाचं भजन करावं. म्हणायचं तर सरळच म्हणत, उपजते नासे नासले ते पुनरुपी दिशे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. येथे उरो नाये आले अवतार, येथे उरो नाये अवतार, येथ नाही उरो आले अवतार, येथ नाही उरो आले अवतार. किती अवतार झाले सृष्टीवरती, किती जण आले? करोडोच्या संख्येने आले आणि करोडोच्या संख्येने गेले. करोडोच्या संख्येने गेले, करोडोच्या संख्येने आले. मुंगी सारखे मेले हो कोरोनामध्ये, मुंगी सारखे. सरकारी दवाखान्यात जसं तुम्ही ना का खराब झालेल्या गोण्या फेकून देतात, तसं हे देह सरकारी दवाखान्यातून फेकून दिले जायचं. त्या देहाची किंमत काय? मरून बघा किंमत काय. करोडो रुपयाचा बंगला असू द्या महाराज, टकले मामा, माणूस जर मेला ना तर घरात येत नाहीत, बाहेरच. आयुष्यभर कष्ट केलेलं असतं.
बसलेला असतो, पण मेल्यानंतर घरात सुद्धा कोण घेत नाही. लाखो रुपयाची फरशी बसून बाथरूम तयार केलेला असू द्या, आंघोळ व्हरांड्यावर घातली जाते. ही माणसाच्या शरीराची लायकी आहे, ही माणसाच्या शरीराची योग्यता आहे. आणि म्हणून सांगतो, जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत परमेश्वराची भक्ती करून घ्या. मरायचं तर सगळ्याला जाईल, मरणारी सगळ्याला जाईल. सांगतो तुम्हाला, भक्ती करणारा पण मरणार आहे, भक्ती न करणारा पण मरणार आहे. पण दोन्हीचा फरक सांगतो. मांजर पाहिली ना, मांजर सगळ्यांनी बघितली ना, ती मांजर एका पक्षावरती टपून बसते ती झडप घालण्यासाठी. असं पाखरू किंवा चिमणी बसलेली असते, मांजर त्या चिमणीवरती झडप घालते आणि एका झटक्यामध्ये काय करते, खाऊन टाकते. हो, दाताने तुकडं करते त्या चिमणीचं. तेच मांजर त्याच दाताने जेव्हा तिच्या पिल्लाला धरते तेव्हा एक सुद्धा दात लागून देत नाही. भक्तीचं तेच आहे. ज्याने भक्ती केली ना, जे परमार्थ केला, हा परमेश्वर त्याला त्या मांजर जशी पिल्लू उचलून येते तसं अलगत नेतो. आणि ज्याने भक्ती नाही केली त्याच्या जीवनामध्ये त्याला तरसून मग देवा मरण येऊ दे की रे, तरी देव त्याला मारत नाही. अशी अवस्था करतो देव. मग मरायचं सगळ्यालाच आहे, मग ह्याच्यासाठी भक्ती करायची आहे. देह जाईल त्यासी काळोबा खाईल. हा देह जाणार, याला काळ खाऊन टाकणार. दक्षिणेचा मालक कुणाचा ऐकत नाही महाराज. हा, हे दक्षिणेचा राजा आहे ना, यम. एक जणाच्या घरात आला पाटील महाराज. आला मला, त्याने विचारलं, म्हणजे कशाला आला? मला तुमच्या बायकोचा नंबर आहे. बायकोचा नंबर आहे आणि का चिठ्ठी लिस्टवर म्हणला का पहिलं नाव तुमचंच आहे. आता पहिलं नाव तुमचंच आहे म्हणल्या महाराज. बायको म्हणजे आता असं दे, शेवटचा घास नवऱ्याला करून घालते, त्याच्याबरोबर तुम्ही पण नाश्ता करा. कुणाला म्हणते? दक्षिणेच्या राजाला, हे मला. ती मला सकाळ सकाळ नाश्ता मिळतोय, काय होतं ते खाऊन घ्यावं. पण तिने चाबरी होती जरा थोडीशी. तिने त्या नाश्त्यामध्ये औषध टाकलं, भुंगीचं औषध टाकलं. यामाने ते खाल्लं झोपलं निवांत. संध्याकाळी उठलं. आता संध्याकाळी उठल्यानंतर महाराज त्यांनी बघितलं तर हे झोपलं होतं, ह्यांनी चाटाळपणा केला. पहिलं नाव खोडलं आणि शेवट टाकलं. काय असं ते रामभाऊ कचरे नाव कोणाची घ्या, पण शेवट टाकलं. ते झोपेत नाश्ता जागा जरा उठलं म्हणला, तुम्ही लय भारी राव म्हणला. ताई साहेब तुम्हाला नेत नाही म्हणलं, पहिल्या नंबरवर तुला अजिबातच नेत नाही का? मी खुश झाला मला, तुम्ही सुंदर पैकी मला नाश्ता खायला घातला, आता मी तुम्हाला नेत नाही. आता पहिला नंबर सोडतो आणि शेवटून सुरुवात करतो. नाव कुठं टाकलं होतं? शेवटी. पहिला नंबर हिचाच लागला. काळ कुणालाही चुकत नाही, आलं त्याला जावं लागतं. हा आत्मा मात्र अनेक योनी भटकत राहतो. हा आत्मा कसा आहे? अविनाशी आहे. नैनम छिद्दांती शस्त्राणी नैनम दहती पावका न चैनम क्लेदयंती पुनः शोषयति मारुता. हा शस्त्राने कापला जात नाहीये, अग्नीने जळला जात नाही, पाण्याने भिजत नाही, हवेने सुकला जात नाही. असा हा आत्मा आहे. आत्मा कधीही मरत नाहीये. आत्मा फक्त शरीर बदलतो. वासासी जीर्णानि यथा व्यहाय नवानि देहांत नरूपराणी तथा शरीरानि व्यहाय जीर्णानि आणि संयाते नवानि देही. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, अर्जुना, जसं एखादं कापड जुनं झालं की माणूस कापड बदलतो, जुनं वस्त्र फेकून देतो, नवीन वस्त्र परिधान करतो. तसा आत्मा शरीर जीर्ण झालं, त्या शरीरातलं काम संपलं की ते शरीर सोडून देतो, नवीन शरीर परिधान करतो. आणि म्हणून मी सांगतो की आत्मा सतत भटकत असतो, एका योनीत दुसऱ्या योनीमध्ये जात असतो. ईश्वराला तेव्हाच जाऊन मिळतो. म्हणून अर्जुना मी नसे ऐसा कवना ठाऊ असे परिप्राण्यांचे दैव कैसे ना लेखती मग. म्हणून सदाचारी बना, ईश्वर जीवनामध्ये घाला. अनेक अनाचार करणारी माणसं समाजामध्ये. लोक लय हुशार आहेत मला. त्यांना वाटतं असं आयुष्यभर वाईट वागायचं, ह्याच्या पुण्य लावायच्या, ह्याची घरं फोडायची, त्याचं वाईट करायचं आणि शेवट काशीला जायचं, काशी करायला आणि पुण्य. असं पुण्य होतं का? मला असं होतं का पुण्य? एक गोष्ट लक्षात ठेवा, काशीवरती पाप धुतलं जातं, नक्की 100% खरं आहे. पण काशीवरती त्यांचंच पाप धुतलं जातं जे पाप नकळत होतं. काशीला त्यांचंच पाप धुतलं
जे नकळत होत पोळ मामा जाणून बुजून केलेलं पाप, मुद्दाम होऊन केलेलं पाप, जाणून बुजून केलेलं पाप जगातल्या कुठल्याच तीर्थक्षेत्रावरती धुतलं जात नाही. ते पाप ह्याच जन्मामध्ये हितच राहून फेडायचं असतं. आणि म्हणून कर्म चांगली करा. कीर्तना सांगण्याचा उद्देश काय की कर्म चांगली करा. बाबानो भगवान श्रीकृष्ण युद्ध रणभूमीवरती होते. रणभूमीवरती अशी एक घटना घडली. अभिमन्यू नावाचा एक मुलगा युद्ध खेळत असतो. अर्जुनाचा मुलगा युद्ध खेळतोय. त्याला कौरवाने घेरला. महाराज अभिमन्यूला कौरवाने घेरला आणि सगळ्यांनी मिळून मारला. द्रौपदी पळत गेली कृष्णाकडे. कृष्णा, ए कृष्णा, तुझी बहीण ना रे मी. माझा एकुलता एक मुलगा मारला त्या कौरवाने. आधी माय शक्ती, तुला मी वाचवलंय. तुला त्या कंसाच्या तावडीतनं वाचवलंय. माझ्यासाठी एक काम कर, माझा मुलगा तेवढा वाचव. कृष्ण कोण आहे? परमात्मा आहे ना. कृष्ण म्हणला, हे बघ द्रौपदी, त्या दक्षिणेच्या राजाला असं आहे, त्याचं तत्व ठरलेलं आहे, याला न्यायचं म्हणजे न्यायचं. त्याच्यामध्ये मी सुद्धा हस्तक्षेप करत नाही. कृष्णाने सख्या भाच्याला नाही वाचवलं महाराज. त्यावेळेस कृष्ण जंगलामध्ये असं झोपला होता आणि अंगाला बाण लागला. त्यालाही जावं लागलं बर का. मृत्यू नाम म्हणे थोर थोर, मृत्यू नाम म्हणे हरिहर, आणि मृत्यू नाम म्हणे अवतार भगवंताचे. अरे मृत्यू ज्यावेळेस येतो ना त्यावेळेस भगवंताचा अवतार सुद्धा बघत नाही. रामाला जावं लागलं, कृष्णाला जावं लागलं, अनेक थोर थोर साधू संतांना जावं लागलं, तुकोबारायांना जावं लागलं, ज्ञानोबारायांना जावं लागलं. आम्ही खूप लहान आहे, आम्ही खूप छोटे आहे. आणि म्हणून ज्याला यायचंय ना त्याला जावं लागणार आहे. फक्त एवढं एक गोष्ट लक्षात ठेवा, आणखी जावं तर सगळ्याला लागणार आहे. हिंदी मध्ये एक शायर म्हणतो, किसी एक के जाने से दुनिया खाली नहीं होती. त्यांना कळतं बरं का, त्यांना सांगतो, किसी एक के जाने से दुनिया खाली नहीं होती, लेकिन लाखों के आने से भी उसकी कमी. याचा वंश मुक्तीस जावा. बाप असावा सगळ्याच्या पाठीमागे. आधार असतो ज्ञानोबरायांचं प्रमाण आहे. जगी असा बाप असावा ज्याने लेकराचा उद्धार केला पाहिजे. आणि म्हणून आजचा निवडलेला अभंग तुकोबारायांचा तेच सांगतो. अभंगाचं पहिलं चरण, कळे बाळा बाप सदैव दुबळा, आहे नाही ना कळे हाती काय कोण्या वेळी. काय कळे बाळा, किती सांगावं लेकराला, ऐकतात का? 350 वर्षापूर्वीचा एक इतिहास मी थोडक्यात सांगतो चुटकुला म्हणून. ज्यांचा अभंग मी आपली कीर्तनासाठी घेतलाय ते तुकोबराय वैकुंठवासी झाले. आणि वैकुंठवासी झाल्याची सूचना त्यांची मुलगी भागीरथी तिला कळालीच नाही. दिवस चालले आणि एके दिवशी बंबाची बुवा येलवडी गावामध्ये, भागीरथीच्या गावाचं नाव बरं का, तुकोबारायांची एक मुलगी भागीरथी तिच्या गावामध्ये येलवडी गावामध्ये मंबाजी बुवा गेले. तुकोबारायांचे शिष्य होते, गुरु म्हणायचे त्यांना. आता गेले खरं, अख्खा गाव दुःखी झाला, अख्खा गाव रडला तुकोबारायांच्या जाण्याने. भागीरथीचं बापावरती प्रेम होतं. जगामध्ये सगळ्यात महत्वाची मोठी गोष्ट आहे बरं का, बापाचं लेकीवरती प्रेम लय असतं. लेक कुठंही असो महाराज, तिच्यावरती प्रेम असतं. पण भागीरथीला ही सूचनाच कळाली नाही. चंद्र पाटील महाराज, झालं असं, मंबाजी बुवा गावात गेले. पण भागीरथीला सांगावं कसं की तुझे बाबा गेले, मला काय म्हणत ती. मंबाजी बुवा ज्या रस्त्याने चालली होती, 3-4 दिवस मंबाजी बुवा आपल्या गावात आले नाहीत. आणि एवढ्या दिवसात आल्यानंतर भाग्यवंशीला आनंद झाला. म्हणजे वा, आपल्या माहेरचं कुणीतरी आलं. पहिलं असं नव्हतं, दिवस वाईट होतं, फोन नव्हते, गाड्या नव्हत्या. अविनाश महाराज, एखादा माहेर चालला की
कौतुक वाटायचं, गोड वाटायचं, आनंद वाटायचा. आणि मंबाजी बुवा आले दिसले की भागीरथीचा आनंद असा उरात मावनावं. आता माझ्या माहेरची खबर सांगतील. मंबाजीने बघितलं भागीरथी उभा आहे. काय सांगावं, कुठल्या तोंडाने सांगावं तुझं बाबा जग सोडून गेले. मंबाजी बुवाने रस्ता बदलला आणि मागच्या घरातनं पुढे निघाले. तिने बघितलं आता बाबा इथं होते, गेले कुठं. हो मंबाजी बुवा, काका तिकडं कुठं. हाताला धरलं. मंबाजी बुवा काका का रस्ता चुकवला हो, का सोडून चालला असं. का कोणी माझ्या घरात बोललं का तुम्हाला, नवरा बोलला, आई सासू बोलली, सासू फटकळी असू दे बोलली का, मग का माझ्या दारात नाही. मंबाजी बुवाने खाली मान घातली, पाय अंगठ्याने माती टोकरायला सुरुवात केली. काय सांगावं, कुठल्या तोंडाने सांगावं. तुकोबा नाही राहिले. आणि मग म्हणजे बाबाजी बुवा काका मला सांगावं लागेल, तुम्ही चूप काय गप का बसताय, का तुम्ही गप बसताय, का माझ्या माहेरची खबर सांगा नाही. माझे बाबा बरे आहेत का, आई बरे आहे ना, माझे भावंड बरे आहेत का. तुकोबाऱ्याने खाली मंबाजी बुवानी खाली मान घातली आणि सांगितलं, भागीरथी माझे गुरु आणि तुझे बाबा आपल्याला सोडून वैकुंठवासी झाले हो. बाबा गेले म्हटलं की भागीरथीने ठाऊ फोडला. बाबा गेले कोण्या गावा, भागीरथी घरी धावा. बाबा गेले कोण्या गावा. बाबा कुठल्या गावाला गेले मला न विचारता, मला न सांगता. बाबा एवढी पोरगी जड झाली का तुम्हाला, मला न सांगता गेले. काय मागितलं असतं मी तुम्हाला, काय मागितलं असतं. तुकोबारांच्या चरणावरती विनंती ठेवली भागीरथीने, तुम्ही जोपर्यंत येत नाही तोपर्यंत अन्नाला शिवत नाही, उपाशी झोपायची रोज. लेकीच्या हट्टापायी महाराज, लेकीच्या हट्टापायी तुकोबारायांना देवाची परमिशन घेऊन यावं लागलं. माझ्या माहितीनुसार असा पहिलाच या धर्तीवरती जन्म झालेला एक संत होऊन गेला की जो देवाची परमिशन घेऊन लेकीला भेटायला आला. लेक काय असते, बापाचा प्राण असते, अर्धा जीव असतो. मागच्या काही दिवसापूर्वीची गोष्ट सांगतो महाराज. आमचे दत्तू मामा, मी मोटर चालू करायला गेलो होतो, इकडे तिकडे कोणीच नव्हतं, शेड राखायला आले असतील. दोन्ही मांड्याच्या मध्ये डोकं घालत होते आणि मुसू मुसू रडत होते. मी विचार केला का बाबा का रडतायत असे. मी लांबून बघितलं, जवळ कोणीच नव्हतं. आणि एकदा तर मोठ्याने अंबरडा फोडला. मी जवळ गेलो, म्हणलं मामा काय झालं, का रडता. मामा म्हणले, महाराज माझ्या कुंभरगावच्या पुरीचा आधार गेला हो महाराज. काय कळे बाळा, बाप सदैव दुबळा. म्हणजे किती आधार देवा. सगळ्यात एकत्र रडलो नाही, बायकोला आधार दिला, पोरीला आधार दिला. मी आहे ग तुझ्या पाठीमाग, मी आहे, बाप आहे ना, दुःख मानू नको. पण महाराज मला आता आवरत नाही. 2 मांड्यामध्ये मुंडका घालून रडत होते ना तिच्या कडेला. बाप आहे, बाप करी जोडी
या दिवाळीला मायाताईला वाटलं सर मला न्यायला येईल, पण नाही आला. उरामधी माया ज्याच्या काळ्या मेघवानी दाखवेना कधी कुणा डोळ्यातलं पाणी. झिजू झिजू संसाराचा गाडा हाकला वठावरी हसू जरी कनवाकला. घडीवर तू थांब जरा ऐक त्याची धाप रे, लई अवघड हई गड्या उमगाया बाप रे, उमगाया बाप रे. लई अवघड हई गड्या उमगाया बाप रे, उमगाया बाप रे. सगळ्याची मन कळतील महाराज, सगळ्याची. बरं, सासूचं मन कळेल, लेकीचं मन कळेल, लेक रडलेली असते म्हणून. जावयाचंही मन कळेल, त्याला काय लागतंय. पण बापाचं मन लवकर कळत नाही सरपंच साहेब. बापाचं मन कळण्यासाठी बाप व्हावं लागतं. बापाचं मन कळण्यासाठी बापलं व्हावं लागतं. परवाच्या दिवशीची गोष्ट सांगतो. पुरामध्ये सीना नदीला पूर आला. अचानक झोपडीमध्ये पाणी घुसलं. झोपडीमध्ये महाराज पुराचं पाणी, प्रचंड वेगाचं पाणी घुसलं. बापाच्या अंगाला वलं लागलं. त्याने सगळ्याला उठवलं. अगा उठ. बायकोने पोरगी हातात घेतली, बापाने लेकरू हातात घेतलं, पण पाणी एवढ्या जोराचं होतं सगळ्याच झाड सुटलं. लेकरं म्हणायची बाबा वाचवा मला. पाणी गळ्याच्या वरती गेलं. बायकोला पवा येत नव्हतं माऊली, पवा येत नव्हतं. डोळ्यात देखता बायको वाहून गेली. बाबा बाबा म्हणता म्हणता पोरगी वाहून गेली. पोराचा हात सुटला. समोर पोरगा वाहून गेला. बापाला वाटलं अरे अख्खा प्रपंच वाहून गेला, मी जगून तरी काय करू. बापाने हात वरती केलं आणि पाण्याच्या तळाशी गेला. कुणाला कळतो बाप म्हणून. म्हणून म्हटलं बाप होण्यासाठी बापाचं काळीज लागतं बर का. आणि म्हणून जगामध्ये तुम्हाला समाधानाने राहायचं असेल, एक चांगला बाप म्हणून जन्मा उद्याला यायचं असेल, तर मी सांगतो नेहमी आपली पोरं चांगली बनवा. आपल्या पोरांवरती संस्कार द्या. या त्यांच्यावरती जी अवस्था आहे, त्यांच्या मनाची व्यथा. माझ्या कुंकवाचा धनी मला गेला या सोडूनी. एकाएकी आली हवा, आज विजला मायेचा दिवा, आज विजला मायेचा. या माता माऊलींनी पुरीचं लग्न करण्यासाठी एक दागिना घेतला नसेल, अर्धी भाकर या मामाच्या खांद्याला खांदा लावून खाल्ली असेल. संसारात जितकं कमी वाचवता येईल तितकं वाचवलं असेल. लेकरीच्या लग्नासाठी, पोराच्या लग्नासाठी, पोराच्या संसारासाठी एवढा मोठा संसार उभा केला. पण त्यांच्या जीवनामध्ये त्यांचं एक अंग, त्यांचा पती मात्र त्यांना सोडून गेला. मामी जायचं सगळ्यांनाच आहे. असो, या परमेश्वरामध्ये सगळे विलीन होतील. लांब कुणी जात नाही. तुमच्यासाठी सांगतो, लांब कुणी जात नाही. या ईश्वर निराकार परमात्म्यामध्ये सगळेच विलीन होतात आणि आपल्या जवळच असतात. ज्याला ज्ञानाची दृष्टीने त्याला ह्या गोष्टी कळतात. म्हणून आपला पती, आपला मुलगा, आपला भाऊ सगळे आपल्या बाजूलाच आहेत. एवढं माना आणि समाधानाने राहा. मी म्हणत नाही दुःख कमी करा, ती गोष्ट माझ्या सांगण्याने कमी होणार नाहीये. कारण ज्याचे घाव त्यालाच माहिती असतं, ज्याचे घाव त्यालाच माहिती असतात. किती रडले असतील त्यांचे बंधू, लक्ष्मण महाराज असतील, शिवाजी महाराज असतील, दिलीप महाराज असतील,
ज्ञानेंद्र महाराज असतील, रामकिसन महाराज असतील, दुःख सगळ्यांना झालं. मी म्हणत नाही तुमचं दुःख कमी करा, पण या दुःखातनं बाहेर पडा. या परिवाराला आधार द्या. परिवार नाजूक आहे, परिवार कोमल मनाचा आहे. यांच्या घरात मी वावरलेलो आहे. या मुलींना आधार द्या. आज तुमच्या सगळ्यांच्या पुण्याईनं त्या मामांना मोक्ष प्राप्ती होणार आहे. तुमच्या सगळ्याचं जीवाचं कल्याण होईल. एवढ्या या कीर्तनुकीची वेळ तुम्ही भगवंताच्या चरणावरती म्हणतो. अभंगाचं आहे नाही हे ना कळे, खाते काय कुणा वेळे. लेकराला कळत नाही हातामध्ये काय असावं, बापाच्या हातात काय आहे का नाही, त्याच्या खिशात काय आहे का नाही, त्याला मागावं का नाही. अवस्था सगळ्यांची आहे, माझी आहे तशी तुमची पण आहे. देहासाठी सगळे असतील, पण आत्म्यासाठी कुणीही 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 नाही. आत्म्यासाठी कुणी नाही. आणि म्हणून महाराज म्हणले, नाही कुणाचे कुणी नाही रे, नाही कुणाचे महाराज एका सुंदर चरणामध्ये सांगतात, अरे नराया जगती तुझला कोणी संगे साथी नसे, जातना संगे तुझया कोणी, जीव एकटा जात असे. मायरडी तव धाई धाई, बंधू तुझ रडुनी गाते, सुतधारा कन्या ही रडुनी, तुझ्या गुणांना आळविती. शुभा शुभ जी कर्मी केली, तीच तुझ्या संगे जाते. म्हणे अवतार हरी विनसारी, जगताची खोटी नाती. अरे नाराया जगती तुझला कोणी संगी साथी नसे. जगामध्ये फक्त परमेश्वर आपला आहे. आणि म्हणून परमेश्वर आपला करून घेण्यासाठी परमेश्वराच्या पायाला मिठी मारून मागणं मागा. जे दिसतं ते कमरेला म्हणा, पायाला म्हणा, मिठी मारून मागतं. तुमच्या सगळ्यांच्या लेकराचा अनुभव सारखाच आहे ना महाराज. दिवाळीचे दिवस आहेत, तुम्ही ज्यावेळेस पेटणी फिरता, लेकरू मिठी मांडतं, बाबा ते फटाके घ्या ना राजे, तो आकाश कंदील घ्या ना. बाप एकदा सकाळी निघाला होता पळायला, अरे निघल्या मागे बोलू नका. बाप कुठे चालला एवढा शेवटचा दृष्टांत देतो महाराज. सकाळी मॉर्निंग वॉकला चाललेला आहे, लेकरू संघ बारक, बाप्पा मी येऊ का म्हणतात. सर संघ लेकरू घेतलं, थोडस रनिंग केली, पळाले. आणि पळत महागारी येत असताना एका दुकानदाराने शटर वरती केलं. पण दुकानदार होता 7 पिढ्याचा वैरी. दुकानदार कोण होता? 7 पिढ्याचा वैरी होता. ते लेकरू म्हणलं, पप्पा मला तो पिस्तूल पाहिजे टिकल्या वाजवायला. बाप म्हणला, अरे त्यांच्या दुकानात आपण जात नाही. तर लेकरू इथे त्याने पायाला गडगड गडगड लोळायला लागलं, मला ते पिस्तूलच पाहिजे. खिशात पैसे नाहीत आपल्यावर, दुपारला घेऊ, थोड्या वेळाने घेऊ. नाही मला पाहिजे. त्याने पायच धरला, बाबा सोडलाच नाही. देखिले जे दृष्टी मागे घालून या भेटी, जे दृष्टीला पडावत ते मागावर एकराने. बरं बाप म्हणला, अरे नाही माझ्याकडे. पण लेकराच्या पुढे नाईलाज झाला बापाचा. 7 पिढ्याचं वैर होत.
पण बापाचा नाईलाज झाला. दारावरती गेला, म्हणला दादा मी सकाळी मॉर्निंग वॉकला आलो होतो, खिशात पैसे नाहीत. कोण आणतं का पैसे? नाही आणत कोण मला पैसे. म्हणला पैसे नाहीत माझ्यापाशी बर का, पण माझा लेकरू पिस्तूल मागतं तेवढं देता का? ते म्हणला बिंदास घेऊन जा, कधी आणायचं तर. मला एकच सांगायचंय, आपल्या लेकरासाठी बाप वैर सुद्धा विसरून जातो, तो बाप आहे. आईकडे बाळा बाप सदैव दुबळा, आहे नाही हे ना खरे हकीकत. बापाचं महत्व सांगून तुकोबारायाने भगवंताकडे जे मागणं मागितलं, भगवंताला म्हणाले पांडुरंगा जसा बाप आपल्या लेकराची काळजी घेतो, लेकराला समजून घेतो, मी पण भगवंता मी तुझं लेकरू आहे, तू मला समजून घ्यावं, मला तुझ्या पदरात घ्यावं, माझ्या जीवनाचं कल्याण करावं, असं एक अल्पसं मागणं तुकोबाराय. थोडा आवाज वाढवा. मला माहिती वेळ झालाय, लक्ष द्या. मला माहितीये वेळ झालाय, पण वेळ गेलेला नाही अजून. काय म्हणलं परत एकदा ऐका. मला माहितीये वेळ झालाय. अहो काय घड्याळची वेळ तसला फिरते, सारखे फिरते का नाही? वेळ झालाय, पण आयुष्यातनं अजूनही वेळ गेलेला नाही. सावध व्हा. हे जरी नाही गालय तरी दुसरं येईल, हे जरी नाही गालय, हे जरी नाही गालय, दुसरं येईल, हे जरी नाही गालय. सरत शेवटीला काळ बांधून येईल, सरत शेवटीला, सरत शेवटीला काळ बांधून येईल, सरत शेवटीला. एका जनार्दनी आमच्या गायवाला येईल, एका जनार्दनी आमच्या गायवाला येईल. पिंगळा महाद्वारी काय सांगतोय आम्हाला येऊन काय सांगतो? अरे नरा या जगती तुझला कोणी संगे स्वाती नसे, हा सांगतो. नको नको मना गुंतू माया जाळी, काळ आला जवळी ग्रासावया. इथं बसलेल्यापैकी कोण सांगेल का माझं एवढं दिवस शिल्लक आहे? सांगा, बक्षीस देऊ तुम्हाला. कधी मरेल सांगत नाही. पाणी प्या जाते असंच मागं पडतंय. आता येतो म्हणून सांगते, माझा एक विद्यार्थी होता महाराज, शाळेत मला कुठे चाललाय, आता चालू म्हणा, लगेच मला बापाने फोन केला, मला रानात आलो, किक मारून गेला, टर्च झाला, जीवच. एक बस मधनं उतरत होता, फोन करायला, हॅलो मम्मी, लक्झरी मधनं खाली उतरतोय, सिटी बस मधनं खाली उतरतोय, 2 मिनिटात देतो, जेवण गरम कर. समोर टिप्परला माझ्या समोर धडकला जीवन. माणसाचा भरोसा नाहीये. नको नको मना गुंतू माया जाळी, काल आला जवळी ग्रसावया. काळाची बावडी पडेल जेव्हा जेव्हा, सोडविना तेव्हा माये बाप, सोडविना राजा देशीचा चौधरी. अनेक सोयरे भले भले, तुका म्हणे तुझ सोडविना कोणी, एका चक्र पाणी वाचून या. देवाशिवाय कोणी सोडवू शकत नाही, म्हणून देवाची शुद्ध भक्ती करा.